कुटुंब मिस्र देशामध्ये राहायला गेलं हे आपण पाहिलं. So the children of Israel went down into Egypt to live there. आणि याकोबाचं कुटुंब 70 लोक मिस्र देशामध्ये राहण्यासाठी आले योसेफाच्या कारकिर्दीमध्ये. Now, after Joseph had died, आणि योसेफाच्या मृत्यूनंतर we read in Exodus chapter 1 verse 8 that there was a new king over Egypt who did not know Joseph. आणि निर्गमाच्या पहिल्या अध्यायाच्या 8व्या वचनामध्ये आम्ही पाहतो की नंतर एक नवीन फारो राजा राज्य करू लागला मिस्रावर आणि योसेफाबद्दलची त्याला फारशी माहिती नव्हती. So instead of being blessed, the people of God were going to be under a heavy hand. आणि आशीर्वादित होण्याऐवजी या नवीन फारोच्या राजवटीमध्ये इस्रायल लोकांची वाताहत झाली, ते गुलामगिरीमध्ये गेले. And God was going to deliver them. आणि देवाला त्यांना नंतर मुक्त करावं लागलं गुलामगिरीतून. The book of Exodus means departure. आणि निर्गम या नावाचा अर्थ निघून जाणे. It means coming out. किंवा बाहेर पडणे. And God was going to take his people out of Egypt. देव आपल्या लोकांना इस्रायल लोकांना मिस्रातून बाहेर काढणार होता. And he was going to do amazing things to judge the land of Egypt. आणि आपल्या लोकांना फारोच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी देव अद्भुत अशा गोष्टी मिस्र देशामध्ये घडवणार होता. When we look at the book of Exodus, we need to understand some things. निर्गमाच्या ग्रंथाचा अभ्यास करताना काही गोष्टी आपण लक्षात ठेवायला पाहिजेत. Egypt is a picture of the world. आणि मिस्र हे जणू काय जगाचं चित्र आहे. God does not want us to be in the world, but to be taken out of the power of the world. देवाची इच्छा आहे की त्याच्या लोकांनी जगामध्ये म्हणजे जगाच्या अधिपत्याखाली असू नये, तर जगाच्या अधिपत्याखालून त्यांनी मुक्त व्हावं. Just as God judged Egypt, so he will judge the world. आणि ज्याप्रमाणे देवानं आपल्या लोकांना मिस्रातून बाहेर काढताना मिस्र देशाचा तेथील लोकांचा न्याय केला, त्याप्रमाणे एके दिवशी देव जगाचा न्याय करणार आहे. The king of Egypt, the king of Egypt, his name was Pharaoh. आणि फारो हा जो मिस्र देशाचा राजा होता, he is a picture of the devil. आणि हा सैतानाचं जणू काय प्रतीक आहे. And God wants to save us from the power of the devil. आणि देवाची इच्छा आहे की सैतानाच्या अधिपत्याखालून त्याच्या लोकांनी मुक्त व्हावं. And the oppression and the hard work in Egypt is a picture of sin. आणि मिस्र देशामध्ये इस्रायल लोक जे गुलामगिरीमध्ये काबाड कष्ट करत होते, चिखल तुडून फारोच्या साठी विटा बनवत होते, हे परिश्रम म्हणजे पाप आणि पाप कृत्यांचं जणू काय चित्र आहे. Sin brings misery. पाप आमच्या जीवनामध्ये दुःख घेऊन येतं. And sin eventually brings death. आणि पाप सरते शेवटी आमच्या जीवनामध्ये मरण घेऊन येते. And God wants to save us from the world, the devil, and sin. देवाची इच्छा आहे की आम्ही जगाच्या अधिपत्यापासून, पापाच्या अध्यापासून आणि मरणापासून मुक्त व्हावं.
And to save the people from Egypt, God sent a savior. आणि आपल्या लोकांना मिस्र देशातून मुक्त करण्यासाठी देवानं त्यांच्याकडे एक मुक्तिदाता पाठवला. His name was Moses. आणि त्याचं नाव मोशे. He had a miraculous birth. आणि त्याचा जन्म अद्भुत प्रकारे झाला. And although the devil tried to kill him, he was saved from the hands of Pharaoh. आणि सैतानानं त्याला बालपणीच ठार मारण्याचा प्रयत्न केला, पण देवानं त्याचा अद्भुत रीतीने बचाव केला. He grew his first 40 years, he grew up in Egypt. आणि मोशेनं आपल्या जीवनाची पहिली 40 वर्ष फारोच्या राजवाड्यामध्ये फारोच्या कन्येचा पुत्र म्हणजे जणू काय राजकुमार म्हणून काढली. He tried to save the people with his own wisdom and strength. आणि मोशेनं आपल्या बुद्धिमत्तेनं आपल्या बलानं आपल्या लोकांचा इस्रायल लोकांचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. That failed. परंतु त्यामध्ये तो अपयशी झाला. And for the next 40 years, Moses was in the desert. आणि मग पुढची जीवनाची 40 वर्ष मोशेनं अरण्यामध्ये किंवा परप्रांतामध्ये मिद्यानामध्ये घालवली. Then after 40 years, Moses met God in the burning bush. आणि मिद्यानामधील 40 वर्षानंतर जळत्या झुडपाच्या दृष्टांतामध्ये मोशे परमेश्वराला भेटला. You can read that in Exodus chapter 3. आणि निर्गमाच्या ग्रंथाच्या 3ऱ्या अध्यायामध्ये आम्ही हे वाचतो. And God told Moses to go back to Egypt. देवानं मोशेला मिस्रामध्ये परत जाण्याची आज्ञा केली. And deliver the people from Egypt. आणि मिस्रातून त्याच्या लोकांना इस्रायल लोकांना बाहेर काढण्यासाठी देवानं मोशेची जणू काय नेमणूक केली. We look in Exodus chapter 6 verse 6. निर्गमाचा ग्रंथ याचा 6वा अध्याय आणि 6व्या वचनामध्ये आम्ही वाचतो. We see a picture of salvation. त्या ठिकाणी आम्ही तारणाचं चित्र पाहतो. God is speaking to Moses, and this is what God is saying that he would do. आणि देव मोशे बरोबर बोलत आहे आणि देव काय करणार आहे याची कल्पना देव मोशेला देत आहे. God says, I am the Lord. I will bring you out from under the burdens of the Egyptians. I will deliver you from their bondage and redeem you with a stretched out arm and with great judgments. आणि देव मोशेला म्हणत आहे, इस्रायल लोकांना सांग, मी परमेश्वर आहे. मी तुम्हास मिस्र्यांच्या बिगारीच्या ओझ्या खालून काढीन, त्यांच्या दास्यातून तुम्हास मुक्त करीन आणि हात पुढे केलेल्या बाहूने व मोठ्या शिक्षा करून तुमचा उद्धार करीन. आमेन. Then in verse 7, he says, I will take you to myself for a people, and I will be to you a God, and you shall know that I am the Lord who brings you out from under the burdens of the Egyptians. 7व्या वचनामध्ये आम्ही वाचतो, मी तुम्हास आपली प्रजा करून घेईन आणि मी तुमचा देव होईन. म्हणजे तुम्हास मिस्र्यांच्या ओझ्या खालून काढणारा मी तुमचा देव परमेश्वर आहे हे तुम्हास कळेल. आमेन. So this is salvation. आणि हेच तारण आहे. To bring you out. तुम्हाला कशातून बाहेर काढायचं आहे. And to bring you to God.
आणि तुम्हाला देवाकडे आणायचं आहे. You cannot have one without the other. आणि एकाशिवाय दुसरी गोष्ट शक्य होऊ शकणार नाही. God does not take us out and then just leave us to ourselves. देव आम्हाला बाहेर काढून तसंच सोडत नाही. He takes us out so that he will bring us to himself. देव आम्हाला बाहेर काढतो यासाठी की त्यानं आम्हाला त्याच्या जवळ आणावं. That is a picture of salvation in those आणि verses. तारणाचं हे चित्र आहे. So Moses and his brother Aaron, मोशे आणि त्याचा भाऊ अहरोन, they go to Pharaoh. हे दोघ जण फारोकडे जातात And they tell Pharaoh to let the people go. आणि ते फारोला विनंती करतात की इस्रायल लोकांना जाऊ दे. And Pharaoh refuses. परंतु फारो त्यांची विनंती मान्य करत नाही. And so we read the story of the 10 plagues of Egypt. आणि मग देव मिस्रामध्ये मिसर लोकांच्या मध्ये 10 पिढा कशा प्रकारे पाठवतो याचं चित्रण आम्ही निर्गमाच्या ग्रंथामध्ये वाचतो. From chapter 7 to chapter 12. आणि निर्गमाच्या 7व्या अध्यायापासून जवळजवळ 12व्या अध्यायापर्यंत या 10 पिढांचं वर्णन आम्हाला पाहावयास मिळतं. We can learn much from each one of them. आणि त्या प्रत्येक पिढीपासून बऱ्याच गोष्टी आम्हाला शिकता येतात. But we don't have time. परंतु आपल्याकडे वेळ नसल्यामुळे त्या सर्व सविस्तर गोष्टींमध्ये आपण जाणार नाही. But I encourage you to make a list of each one. परंतु मी तुम्हाला विनंती करतो ज्या 10 पिढा देवानं मिस्र देशामध्ये मिस्री लोकांवर पाठवल्या त्याची तुम्ही यादी तयार करा. And each plague was worse than the one before. आणि पुढची प्रत्येक पिढा आधीच्या पिढीपेक्षा अधिक वाईट होती. And each time Pharaoh refuses to let the people go. आणि प्रत्येक पिढीच्या नंतर फारोनं आपलं अंतःकरण कठीण केलं आणि इस्रायल लोकांना काही मिसर सोडून जाण्यासाठी त्यानं मज्जाव केला. Sometimes Pharaoh changes his mind. पण शेवटच्या पिढीनंतर फारोनं आपलं मन बदललं. And sometimes he says, oh, just a few of you can go. आणि काही वेळेला फारो म्हणाला तुम्ही काही जण जाऊ शकता, तुमची लेकरं इथंच ठेवा, बाकीचे पुरुष स्त्रिया जावा देवाची सेवा करायला. But God did not want to save just a few people. He wanted to save all of them. परंतु देवाची इच्छा होती की काही लोकांचं तारण होऊ नये, सुटका होऊ नये, सर्व राष्ट्रांचं, सर्व स्त्री पुरुष आणि लेकरांचं तारण व्हावं, त्यांची फारोच्या गुलामगिरीतून मुक्तता व्हावी. It's also important to see that from plague number 4, God makes a separation between the Egyptians and the Hebrew people. आणि 4थ्या पिढीपासून पुढे आम्ही पाहतो की देव कशा प्रकारे भेद करत आहे. देवानं ज्या पिढ्या पाठवल्या त्या फक्त त्याचा त्रास मिस्री लोकांना झाला, इस्रायल लोकांना त्या पिढ्यांचा काहीही त्रास झाला नाही. As I said, each plague was worse than the one before. आणि मगाशी मी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक पुढची पिढा ही आधीच्या पिढीपेक्षा भयंकर होती. And plague number 9 was thick darkness, and it was so thick it could be felt. आणि
9वी जी पिढा होती ती मिसर देशभर 3 दिवस गडद अंधकार पडला आणि तो अंधकार इतका दाट होता की तो हाताला लागत होता, ढकलावा असा अंधकार होता आणि 3 दिवस लोक मिस्रातले जागचे हल्ले नाहीत असं आम्ही पवित्र शास्त्रामध्ये वाचतो. आमेन. But even though there was great darkness, God gave the Hebrew people some light. आणि मिसर देशामध्ये 3 दिवस भयंकर अंधकार पडला, पण इस्रायल लोक मिस्रामध्ये ज्या प्रदेशामध्ये गोशेन प्रांतामध्ये राहत होते तिथं मात्र सर्वत्र उजेड होता. But still Pharaoh would not let the people go. पण तरी देखील फारोनं आपलं अंतःकरण कठीण केलं, इस्रायल लोकांना तो मिस्रातून जाऊ देईना. So there was to be one last plague. म्हणून देवानं एक शेवटची पीडा मिस्री लोकांच्यावर पाठवली. All the firstborn of Egypt, even the firstborn of animals, were going to die. आणि ही पीडा काय होती की मिसर देशामधील कुटुंबातील प्रत्येक प्रथम जन्मलेला नर म्हणजे पुरुष किंवा प्राण्यांमध्ये प्रथम जन्मलेला नर याचा मृत्यू होणार होता. The angel of death was going to pass over the land. आणि रात्री मृत्यूचा दूत सर्व मिसर देशामध्ये फिरणार होता. Every firstborn child and every firstborn animal would die. आणि मिस्री देशामधील मिस्रांच्या कुटुंबामधील प्रत्येक प्रथम जन्मलेला पुरुष किंवा प्राण्यामधील प्रथम जन्मलेला नर याचा मृत्यू होणार होता. But even in death, God provided mercy. परंतु या मृत्यूमध्ये देखील देवानं आपल्या लोकांच्यावर दया केलेली आम्हाला दिसते. God said, if you take a lamb and kill it, देव इस्रायल लोकांना म्हणाला, तुम्ही प्रत्येक कुटुंबानं एक कोकरा घ्या, तो कोकरा वधा आणि त्याचं रक्त तुमच्या घराच्या दारबाह्यांना आणि चौकटीला लावा. आमेन. it must be a pure lamb without any fault. आणि जो कोकरा तुम्ही घ्यायचा आहे वधण्यासाठी तो निर्दोष असावा, त्याला कोणतंही व्यंग कोणताही आजार असता कामा नये. That lamb was to die. आणि तो कोकरा वधला जावा. And its blood was to be put on the doorposts and across the top of the door. आणि त्या कोकऱ्याचं रक्त दारबाह्यांना आणि चौकटीच्या वरती लोकांनी लावायचं होतं. And when the angel saw the blood, he did not kill anyone in that house. आणि ज्या वेळेला मृत्यूचा दूत रात्री मिसर देशभर फिरत होता, ज्या ज्या दाराच्या चौकटीला आणि दारांना रक्त लागलेलं होतं त्या घरातील कोणीही मृत्यू पावला नाही. The blood of the lamb saved the people from death. जणू काय कोकऱ्याच्या रक्तानं त्या घरातल्या लोकांचा बचाव झाला. It is a picture of the Lord Jesus Christ. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाचं हे चित्र आम्ही पाहतो. He was the pure Lamb of God without sin. आणि प्रभू येशू ख्रिस्त देवाचा निवडलेला कोकरा होता जो निष्पाप होता. He died and shed his blood so that we should not die. आणि प्रभू येशूनं वधस्तंभावर दुःख सहन करून आपलं
पवित्र रक्त सांडलं यासाठी की आमच्या पापामध्ये मृत्यू होऊ नये. Jesus died and shed his blood that we should be saved. आणि आमचा बचाव व्हावा, आमचं तारण व्हावं म्हणून प्रभू येशूनं वधस्तंभावर आपलं रक्त सांडलं. When the angel passed over Egypt, everyone who did not have that blood, the firstborn, died. आणि ज्या वेळेला मृत्यूचा दूत मिसर देशभर रात्री फिरला, त्यावेळेला ज्या घराच्या दारबाह्यांना चौकटीला रक्त लावलेलं नव्हतं, त्या घरातील प्रत्येक प्रथम जन्मलेला पुरुष आणि प्राण्यांमधील प्रथम जन्मलेला नर हा मरण पावला. Even Pharaoh's firstborn son died. आणि फारोच्या राजवाड्यातील फारोचा प्रथम जन्मलेला जो राजपुत्र होता तो देखील मरण पावला. Because he did not trust in the blood. कारण त्यानं रक्तावर विश्वास ठेवला नाही. We must trust in the blood, not of the lamb, but the blood of Jesus. We must trust. आम्ही कोकऱ्याच्या रक्तावर नव्हे तर प्रभू येशू ख्रिस्तानं वधस्तंभावर बलिदान केलेल्या त्याच्या रक्तावर विश्वास ठेवला पाहिजे. And when the firstborn of Pharaoh died, Pharaoh said to Moses, "Take the people out. Go, go." आणि ज्या वेळेला मध्यरात्री सर्व मिसर देशातील प्रत्येक कुटुंबातील प्रथम जन्मलेला पुरुष मरण पावला, फारोच्या राजवाड्यातील देखील त्याचा प्रथम जन्मलेला राजपुत्र मरण पावला, त्यावेळेला रात्रीच फारोनं मोशेला बोलवून घेतलं आणि फारोनं सांगितलं की आता तुम्ही सर्वजण आमचा देश सोडून चालते व्हा. You see, the blood of the lamb, it broke the power of Pharaoh's hand. आणि जणू काय कोकऱ्याच्या रक्ताने फारोच्या बलाचा किंवा त्याच्या सामर्थ्याचा विध्वंस केला किंवा नाश केला. And in the same way, the blood of Jesus breaks the power of the hand of Satan. आणि त्याच प्रकारे प्रभू येशूचं रक्त सैतानाच्या बलाचा किंवा सैतानाच्या सामर्थ्याचा नाश करण्यासाठी समर्थ आहे. He has to let the people go. आणि त्याच्या लोकांना जाऊ द्यावं अशी. And so Moses and all the people of Israel, they left Egypt. आणि मग मोशे आणि सर्व इस्रायल लोक हे मिसर देश सोडून बाहेर पडले. As I said, the hand of Pharaoh was broken. आणि मी म्हणालो त्याप्रमाणे फारोचा जणू काय सामर्थ्याचा हात हा विध्वंस पावला किंवा त्याचं सामर्थ्य जणू काय नष्ट झालं. It was broken by the blood of a lamb. आणि कोकऱ्याच्या रक्तामुळे फारोच्या बलाचा जणू काय नाश झाला. And Moses leads the people out of Egypt. आणि मोशेनं मिस्रातून इस्रायल लोकांना बाहेर काढलं. And then in chapter 14, they come to the Red Sea. आणि निर्गमाच्या 14व्या अध्यायामध्ये आम्ही पाहतो की मिस्रातून बाहेर पडून हे जवळजवळ 25-30 लाख लोक आता तांबड्या समुद्राच्या किनारी आलेले आहेत. They could not cross it. आता पुढे तांबडा समुद्र आहे, तो कसा पार करायचा ही समस्या त्यांच्या समोर आहे. Behind them, Pharaoh's army was coming to try and bring them back. आणि त्यांच्या मागून फारोनं आपलं सैन्य पाठवलं होतं त्यांचा नाश करण्यासाठी, त्यांना ठार मारण्यासाठी. And Moses cries out to God
what shall we do? आणि मग अशा परिस्थितीमध्ये मोशेनं देवाकडं आरोळी मारली की प्रभू आता अशा परिस्थितीमध्ये आम्ही काय करावं. In chapter 14, verse 13, Moses says to the people, "Do not be afraid, stand still and see the salvation of the Lord." आणि निर्गमाच्या 14व्या अध्यायाच्या 13व्या वचनामध्ये आम्ही वाचतो, मोशे लोकांना म्हणाला, भिवू नका, स्थिर उभे राहा आणि परमेश्वर आज तुमचे जे तारण करील ते पहा. आमेन. They didn't know what God was going to do. आणि इस्रायल लोकांना माहित नव्हतं की देव आता त्यांची सुटका कशा प्रकारे करणार आहे. But God tells Moses to stretch out his hand over the sea, over the water. आणि देवानं मोशेला आज्ञा केली की तुझ्या हातात जी काठी आहे ती तू तांबड्या समुद्रावर उगार किंवा वरती कर. And in verse 21, the Lord sent a strong east wind which made the waters to separate. आणि निर्गमाच्या 14व्या अध्यायाच्या 21व्या वचनामध्ये आम्ही पाहतो की परमेश्वराने रात्रभर पूर्व दिशेचा जोराचा वारा वाहून समुद्र मागे हटवला, त्यामुळे पाण्याचे 2 भाग झाले व मधली जमीन कोरडी झाली. आमेन. The east wind is a picture of the Holy Spirit who makes a way through. आणि हा पूर्वेचा वारा हे जणू काय पवित्र आत्म्याचं प्रतीक आहे, जो आम्हाला अडचणीच्या वेळी अवघड परिस्थितीमध्ये मार्ग शोधून देतो. आमेन. And I'm sure you know the story that the waters were separated and the people went through on dry land. आणि तुम्हाला पुढची कथा माहित आहे, तांबडा समुद्र दुभागला आणि हे कित्येक लाख लोक समुद्रामधून कोरड्या जमिनीवरून समुद्र पार करून पलीकडे गेले. It was the most incredible experience. आणि हा अतिशय अद्भुत असा अनुभव इस्रायल लोकांनी घेतला. When all the people went through, Pharaoh and his army, they tried to bring the people back. आणि सर्व इस्रायल लोक तांबड्या समुद्र दुभागलेल्या तांबड्या समुद्रामधून कोरड्या जमिनीतून पलीकडे गेल्यानंतर त्यांच्या मागे लागलेले सर्व फारोचे जे सैन्य होतं, त्यांचे घोडे आणि रथ होते, ते देखील त्यांच्या मागे तांबड्या समुद्रामध्ये शिरले. You see, when people are saved and become Christians, the devil tries to pull you back. आणि आम्ही पाहतो की अशाच प्रकारे ज्या वेळेला लोक प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून ख्रिस्ती बनतात, त्यावेळेला सैतान प्रत्येक कारण पुढे करून त्यांना मागे ओढण्याचा प्रयत्न करत असतो. But when all the Hebrew people had come out from the water, आणि इस्रायल लोक ज्या वेळेला तांबडा समुद्र पार करून पलीकडे गेले, त्यावेळी God told Moses to stretch out his hand again and the waters came back. आणि देवानं मोशेला आज्ञा केली की पुन्हा तुझी काठी समुद्रावर उगार, म्हणजे समुद्र पहिल्यासारखा होईल. And the Egyptian army was drowned in the Red Sea. आणि मग फारो आणि फारोचं सर्व जे सैन्य होतं इस्रायल लोकांच्या मागे लागलेलं, ते सर्व तांबड्या समुद्रामध्ये बुडून नष्ट झालं. You see, God is stronger than the devil. आणि आम्ही पाहतो की देव हा नेहमीच सैतानापेक्षा बलाढ्य आहे, सामर्थ्यशाली आहे. And God will completely deliver those who trust in him. आणि ज्या लोकांचा देवावर विश्वास आहे
त्या लोकांची पूर्ण मुक्ती किंवा पूर्ण सुटका केल्याशिवाय देव राहत नाही. After that, there were some problems with hunger and thirst. आणि तांबड्या समुद्रातून पलीकडे गेल्यानंतर इस्रायल लोक रानातून जाताना आणि तहानेचा आणि भुकेचा प्रॉब्लेम किंवा समस्या त्यांच्यामध्ये निर्माण झाली. But God provided water and manna like a small piece of bread. He provided it for them to eat. परंतु देवानं त्यांच्या भुकेचा प्रश्न सोडवला, आकाशातून मान्याचा वर्षाव करून, आणि तहानेचा प्रश्नही सोडवला, खडकातून नदी निर्माण करून. Now you remember I said that God brought them out and God brought the people to himself. आणि मी मगाशी तुम्हाला सांगितलेलं आठवत असेल की देवानं त्यांना मिस्रातून बाहेर काढलं यासाठी की देवाला त्यांना त्याच्याकडं आणायचं होतं. And in chapter 19, God brings the people to the mountain of Sinai. आणि मग 19व्या अध्यायामध्ये निर्गमाचे आम्ही वाचतो की देवानं या सर्व इस्रायल लोकांना सिनाय पर्वता जवळ आणलं. And he was going to give them the law on tablets of stone. आणि देवानं 10 आज्ञा 2 दगडी पाट्यांवर लिहून त्यांना देऊ केल्या. Now, in Christ, he does not write his law on tablets of stone. ख्रिस्तामध्ये देव आता त्याच्या ज्या आज्ञा आहेत त्या दगडावर लिहित नाही. But in Christ, he writes his law upon our hearts. कारण नव्या करारामध्ये देव आपल्या आज्ञा विश्वासणाऱ्यांच्या अंतःकरणावर किंवा अंतःकरणामध्ये जणू काय लिहितो. We see this truth in Hebrews 8, verse 10. आणि इब्रिकराच्या 8व्या अध्यायाच्या 10व्या वचनामध्ये आम्ही हे वाचतो. In the middle of the verse, it says, I will put my laws in their mind and write them in their hearts, and I will be to them a God, and they shall be to me a people. परमेश्वर म्हणतो, मी आपले नियम त्यांच्या मनात घालीन आणि ते त्यांच्या हृदयपटावर लिहीन, आणि मी त्यांना देव असा होईन आणि ते मला माझे लोक असे होतील. आमेन. So God does not give us rules to follow, but he writes his word in our hearts. देव आम्हाला लिखित स्वरूपाच्या आज्ञा देत नाही पाळण्यासाठी, पण देव त्याच्या वचनाद्वारे त्याच्या आज्ञा आमच्या हृदयामध्ये किंवा आमच्या अंतःकरणामध्ये घालतो, जेणेकरून आम्ही त्याचं आनंदानं पालन करावं. This is the new covenant which we have in Christ. आणि प्रभू येशू ख्रिस्तामध्ये हा नवीन करार आहे. But the old covenant, which was given to the people of Israel, was written on stone. आणि जो जुना करार होता, ज्या 10 आज्ञा होत्या, त्या देवानं 2 दगडी पाट्यांवर लिहून मोशेला दिलेल्या होत्या. And in chapter 20 of Exodus, we have what we call the 10 commandments. आणि निर्गमाच्या 20व्या अध्यायामध्ये आम्ही देवानं दिलेल्या 10 आज्ञा पाहतो. And I would want you also to write out each of those commandments. आणि मी सर्व विद्यार्थ्यांना विनंती करेन की तुम्ही
त्या सर्व 10 आज्ञा लिहून काढाव्यात. The first 4 commandments is our responsibility to God. आणि या 10 आज्ञांपैकी पहिल्या 4 आज्ञा आमची देवाप्रत असलेली जबाबदारी व्यक्त करतात. आमेन. The last 6 commandments speak about our relationship to one another. आणि शेवटच्या 6 आज्ञा आमची एकमेकांबरोबर असलेली जबाबदारी स्पष्ट करतात. So God had brought the people out of Egypt. देवानं इस्रायल लोकांना मिस्र देशातून बाहेर काढलं. And he had given them a law. देवानं सिनाय पर्वतावर त्यांना नियमशास्त्र दिलं, 10 आज्ञा दिल्या. And now he wanted the people to worship him. आणि आता देवाची इच्छा आहे की इस्रायल लोकांनी देवाची आराधना किंवा उपासना करावी. So God spoke to Moses and said, build me a tabernacle. आणि म्हणून देवानं मोशेला आज्ञा केली आणि देव म्हणाला की माझ्या निवासासाठी तू निवास मंडपाची उभारणी कर. A place where the people can worship me. ज्या ठिकाणी इस्रायल लोकांना माझी आराधना किंवा माझी उपासना करता येईल. And where God could speak to the people. आणि त्या ठिकाणीच देव लोकांशी बोलणार होता. You see in chapter 25, 25व्या अध्यायामध्ये निर्गमाच्या आम्ही वाचतो. in verse 8, 25 verse 8, let them make me a sanctuary so that I may live among them. निर्गम 25:8, मी त्यांच्यामध्ये निवास करावा म्हणून त्यांनी माझ्यासाठी एक पवित्र स्थान तयार करावे. And in chapter 29 verse 42 and 43, 29व्या अध्याय 42 आणि 43व्या वचनामध्ये आम्ही वाचतो. right, so chapter 29, the end of verse 42, 29व्या अध्यायाच्या 42 वचनाच्या शेवटच्या भागामध्ये आम्ही वाचतो. God says about the tabernacle, says it's a place where I will meet you and speak there to you. निवास मंडपासंबंधी देव म्हणतो, ह्या स्थळी तुझ्याशी बोलण्यासाठी मी तुम्हाला भेटेन. You see, God wanted the people to know him. आणि देवाची इच्छा होती की इस्रायल लोकांनी आपल्या देवाला ओळखावं. And true worship is to meet God, to know him, and to hear him speak to us. आणि खरी आराधना म्हणजे काय? खरी आराधना म्हणजे देवाला भेटणं. खरी आराधना म्हणजे देवाची वाणी ऐकणं. आणि खरी आराधना म्हणजे देवाच्या वाणीचं आज्ञा पालन करणं. I hope you heard that. True worship is to meet with God and for him to speak to us. आणि खरी आराधना म्हणजे देवाला भेटणं आणि देवाला तुमच्याशी बोलू देणं किंवा देवाची वाणी ऐकणं. Does that happen in your churches, this true worship? आणि तुम्ही ज्या मंडळीमध्ये उपासनेला जाता त्या ठिकाणी अशा प्रकारचा अनुभव तुम्हाला घडतो का? So God told Moses to build this tabernacle. आणि देवानं त्याच्या वस्तीसाठी मोशेला निवास मंडपाची
उभारणी करण्याची आज्ञा दिली. And he was to put certain things in it. आणि निवास मंडपामध्ये ठेवण्यासाठी काही गोष्टींचीही देवानं मोशेला आज्ञा केली. And all of those things that were in it, they speak to us, they are pictures of Christ and his work. आणि निवास मंडपामधील जवळजवळ सर्व गोष्टी आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवेचं किंवा कार्याचं चित्र दाखवतात. For example, there is the altar of bronze where they made the sacrifices. आणि त्या ठिकाणी होम बली देण्यासाठी वेदी आहे आणि हे प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाचं प्रतीक आहे. It speaks of the sacrificial death of Christ on the cross. प्रभू येशू ख्रिस्ताचं वधस्तंभावरील बलिदान या वेदीच्या द्वारे आम्हाला जणू काय प्रगट होतं. And then there was like a bath where they washed in. आणि त्या ठिकाणी पवित्र स्थानाच्या बाहेर पितळेचं घंगाळ आहे, ज्या ठिकाणी लेवी आणि याजकांनी आपले हात पाय धुवून पवित्र स्थानामध्ये प्रवेश करायचा आहे सेवेसाठी. This speaks of the washing of regeneration. आणि हे पाण्याचं घंगाळ आमचा नवीन जन्माचं हे एक प्रतीक आहे की जलस्नानाने शुद्ध करण्यात आलेली मंडळी असं नव्या करारात म्हटलेलं आहे. When we are born again, Christ washes us from our sins. आणि ज्या वेळेला आमचा नवीन जन्म होतो, प्रभू येशू पापापासून जणू काय आम्हाला शुद्ध करतो. And then in the inner sanctuary, there was a small table with 12 loaves of bread. आता पवित्र स्थानामध्ये जे फर्निचर आहे किंवा ज्या वस्तू आहेत त्यामध्ये 12 बेखमीर भाकरी असलेलं एक मेज आहे. They speak to us that Jesus is the bread of life. आणि ही भाकर आम्हाला प्रभू येशू ख्रिस्त ही स्वर्गातून उतरलेली जीवनाची भाकर आहे हे दाखवते. There was also a candlestick with 7 branches. आणि 7 फांद्या असलेला त्या ठिकाणी सोन्याचा दीपवृक्ष आहे. This speaks to us that Jesus is the light of the world. आणि प्रभू येशू ख्रिस्त हा जगाचा प्रकाश आहे हे आम्हाला याद्वारे प्रगट होतं. And then there was a small altar which they put incense on, and the पवित्र cloud. स्थानामध्ये एक छोटीशी वेदी आहे ज्यामध्ये इंगळ आहेत, त्यामध्ये धूप टाकून सकाळ संध्याकाळ याजक लोक सेवा करीत असत. It speaks to us of prayer to God in Jesus' name. आणि या इंगळावर धूप टाकल्यानंतर जो धूर निर्माण होत असे तो पवित्र स्थान आणि परमपवित्र स्थान यांच्यामध्ये जो पडदा आहे त्यामधून परमपवित्र स्थानामध्ये जात आहे. आणि याद्वारे प्रभू येशू ख्रिस्त हा आमच्या प्रार्थनेचा तो महायाजक आहे हे यातून आम्हाला प्रगट होतं किंवा दिसतं. And how our prayers can rise to the throne of God. आणि देवाच्या सिंहासनाप्रत आमच्या प्रार्थना कशा प्रकारे वरती जातात याचं चित्र देखील याद्वारे आम्ही पाहू शकतो. And then there was a thick curtain. आता पवित्र स्थान आणि परमपवित्र स्थान यांना दुभागणारा एक जाड पडदा आहे. A curtain made of very thick material, thick cloth. आणि हा खूप जाड पडदा आहे ज्याची जाडी 4 ते 6 इंच आहे, जो गुंडाळण्यासाठी किंवा उचलण्यासाठी आणि 5-6 लोक लागत असत.
It was a separating barrier to the most holy place of all. आणि परमपवित्र स्थान हे पवित्र स्थानापासून वेगळं करणारा हा जाड असा पडदा आहे. And only one man once a year could go through that curtain. आता हा पडदा बाजूला करून परम पवित्र स्थानामध्ये जाण्याची अनुमती फक्त एका व्यक्तीला होती, तो म्हणजे महायाजक. आणि फक्त वर्षातून एक दिवशी प्रायश्चित्ताच्या दिवशी हा महायाजक या परमपवित्र स्थानामध्ये सेवा करण्यासाठी जात असे. And if you remember, when Jesus died on the cross, that thick curtain was torn in two. आणि तुम्हाला आठवत असेल, प्रभू येशू ज्या वेळेला वधस्तंभावर मरण पावला, त्यावेळेला जे अनेक चमत्कार झाले, त्यापैकी एक चमत्कार हा देखील होता की यरुशलेमेमधील मंदिरामधील पवित्र स्थान आणि परमपवित्र स्थान यांना दुभागणारा जो जाड पडदा होता, तो वर पासून खालपर्यंत आपोआप फाटला गेला. When Jesus died on the cross, he opened the way for everyone to enter the presence of God. आणि याद्वारे आम्हाला काय कळतं की प्रभू येशू ख्रिस्तानं वधस्तंभावरील आपल्या बलिदानाच्या द्वारे प्रत्येक जगातील व्यक्तीसाठी परमपवित्र स्थानामध्ये जाण्याचा, म्हणजे देवाच्या सिंहासनाजवळ जाण्याचा मार्ग जणू काय आपल्या शरीराच्या द्वारे मोकळा करून दिला. आमेन. And beyond the curtain, there was the Ark of the Covenant. आता परमपवित्र स्थानामध्ये या पडद्याच्या पाठीमागे काय आहे? त्या ठिकाणी कराराचा कोश आहे. Which was a box of gold that contained the law of God. आता हा कराराचा कोश म्हणजे दुसरं काही नसून एक बाभळीच्या लाकडाची पेटी आहे. तिला एक झाकण आहे. ही पेटी लाकडाची असली तरी आतून बाहेरून सोन्याच्या पत्र्याने मडवलेली आहे. आणि त्यामध्ये काही गोष्टी आहेत. त्यामध्ये 10 आज्ञाच्या 2 दगडाच्या पाट्या, एक मान्नाचं पात्र आणि अहरोनाची काठी ज्याला बोंड फुटली होती, अशा गोष्टी त्या कोशामध्ये किंवा त्या पेटीमध्ये ठेवलेल्या आहेत. हाच तो कराराचा कोश. आमेन. There were 2 angels made out of gold, protecting and watching over it. आणि या कराराच्या कोशाचा या पेटीचं जे झाकण आहे त्यावर 2 करूब म्हणजे देवदूतासारखे असलेले प्राणी एकमेकांच्या समोर असे खाली बघत आहेत. त्यांची नजर खाली आहे, म्हणजे त्या पेटीवर आहे आणि ते त्यांचे पंख एकमेकांशी टेकलेले आहेत. आमेन. And it was there that the blood was shed to take away all the sins of the people. आणि ह्या ज्या पेटीचं झाकण आहे त्याच्यावर हा वर्षातून एक दिवस जो महायाजक या परमपवित्र स्थानामध्ये जात असे, तो त्या पेटीवर किंवा त्याच्या झाकणावर रक्त ठेवत असे. आणि या रक्तामुळे सर्व इस्रायल लोकांच्या वर्षभराच्या पातकांची जणू काय देव क्षमा करत असे किंवा त्यांची पातक वर्षभरासाठी झाकली जात असत. It is a picture of the blood of Christ which was shed for us. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं जे मौल्यवान रक्त सर्व मानव जातीच्या पापांसाठी वधस्तंभावर सांडण्यात आलं, त्याचंच हे चित्रण आहे. And the blood of Christ speaks better things than the blood of animals. आणि प्राण्यांच्या रक्तापेक्षा प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त हे अधिक चांगल्या गोष्टी आम्हाला सांगतं. Because the blood of animals cannot take away sin. प्राण्यांचं रक्त पाप नष्ट करू शकत नाहीत किंवा पापांपासून
सुटका करू शकत नाहीत. But the blood of Jesus cleanses us from all our sin. पण प्रभू येशूचं रक्त आम्हाला सर्व पापापासून शुद्ध करतं. And when Moses had finished making all of these things, आणि मोशेनं या सर्व निवास मंडपामधील गोष्टी तयार केल्या, निवास मंडपाची देवानं सांगितल्याप्रमाणे उभारणी केली, त्यावेळी when everything was in its proper place, आणि निवास मंडपातील प्रत्येक गोष्ट आपल्या विवक्षित स्थानामध्ये स्थिर झाली, ठेवली गेली. In chapter 40 of Exodus, आणि निर्गमाच्या 40व्या अध्यायामध्ये आम्ही वाचतो, verse 33, the end of the verse, 33 वचनाच्या शेवटचा भाग, says that Moses finished the work. या प्रकारे मोशेने सर्व काम संपविले. And then in verse 34, it says, a cloud covered the tent, and the glory of the Lord filled the tabernacle. आणि पुढच्या वचनामध्ये 34व्या आम्ही वाचतो, मग दर्शन मंडपावर मेघाने छाया केली व निवास मंडप परमेश्वराच्या तेजाने भरून गेला. You see, where Christ is allowed to do his work in his way, ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्ताला त्याच्या इच्छेप्रमाणे करण्याची आमच्या जीवनामध्ये आम्ही अनुमती किंवा परवानगी देतो, then the glory of God will fill our lives and will fill the church. त्यावेळी देवाचं गौरव आमच्या जीवनावर उतरून येतं किंवा देवाच्या गौरवानं मंडळी देखील भरून जाते. Let us give Christ the first place in our lives. म्हणून आम्ही आमच्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला प्रथम स्थान दिलं पाहिजे. And the glory of God will fill us. आणि मग देवाचं गौरव आमच्यावर उतरून येईल. My time is almost finished. आणि माझा वेळ जवळजवळ पूर्ण झालेला आहे, संपलेला आहे. The book of Leviticus speaks of offerings and the priesthood. आणि पुढचं जे पुस्तक आहे लेवीय, त्यामध्ये आम्हाला याजक आणि याजकीय सेवा आणि अर्पण या संबंधीची माहिती मिळते. They speak of the work, the glorious work of the Lord Jesus Christ. आणि या अर्पणामधून देखील आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या अद्भुत सेवा कार्याची माहिती मिळते. The book of Numbers talks about the wandering in the wilderness. गणनेचा ग्रंथ जो पुढचं पुस्तक आहे, इस्रायल लोकांनी देवाची आज्ञा न मानल्यामुळे किंवा अविश्वासामुळे 40 वर्ष ते रानामध्ये भटकत राहिले, त्याचा वृत्तांत आम्हाला गणना या पुस्तकामध्ये वाचावयास मिळतो. They wandered in the wilderness for 40 years because of their disobedience. आणि देवाची अवज्ञा केल्यामुळे किंवा देवावर अविश्वास दाखवल्यामुळे 40 वर्ष इस्रायल लोक रण्यामध्ये किंवा रानामध्ये भटकत राहिले. And because of their unbelief. आणि त्यांच्या अविश्वासामुळे त्यांना वचनदत्त देशामध्ये जाता आले नाही. God wants us to believe his word so that we do not waste many years in the desert. आणि देवाची इच्छा आहे
की आम्ही पूर्णपणे त्याच्या वचनावर विश्वास ठेवावा, भरोसा ठेवावा, जेणेकरून आमची वर्ष इस्रायल लोकांसाठी सारखी वाया जाणार नाहीत. And then the book of Deuteronomy is the last words of Moses. आणि पाचवं जे पुस्तक आहे मोशेच्या ग्रंथ पंचकामधील अनुवादाचा ग्रंथ, त्यामध्ये आम्ही मोशेचं इस्रायल लोकांशी केलेलं जे शेवटचं भाषण आहे त्याचा वृत्तांत वाचतो. They were the last words of Moses before the people crossed the river Jordan and entered the promised land. आणि यार्देन नदी ओलांडून इस्रायल लोक आता वचनदत्त देशामध्ये, दूध मध वाहणाऱ्या देशामध्ये प्रवेश करणार आहेत. त्यावेळेला मोशेनं इस्रायल लोकांशी केलेलं शेवटचं भाषण आम्हाला त्या ठिकाणी वाचावयास मिळतं. Moses could not take them into the promised land. मोशे त्यांना वचनदत्त देशामध्ये घेऊन जाऊ शकणार नव्हता, because he was the man of the law, and the law cannot make us inherit the promises of God. आणि मोशे हा नियमशास्त्र किंवा 10 आज्ञाचा प्रतिनिधी किंवा प्रतीक आहे. आणि आज्ञा पाळून कुणालाही स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश करता येणार नाही, वचनदत्त देशामध्ये जाता येणार नाही. म्हणून मोशेला इस्रायल लोकांना वचनदत्त देशामध्ये घेऊन जाण्याची अनुमती देवानं दिली नाही. God raised up a new leader whose name was Joshua. देवानं एका नवीन पुढाऱ्याची नेमणूक केली, त्याचं नाव यहोशवा. And Joshua is a picture of Jesus who brings us in to all the promises of God. आणि यहोशवा हे येशूच प्रतीक आहे, जो येशू त्याच्या कृपेच्या द्वारे आम्हाला देवाच्या सर्व वारशामध्ये, वतनामध्ये घेऊन जाऊ शकतो. So that finishes our teaching on the first 5 books of the Old Testament. आणि अशा प्रकारे आम्ही पवित्र शास्त्रातील पहिली 5 पुस्तकं, ज्याला पेंटेटॉच म्हणजे मोशेचं ग्रंथपंचक म्हटलेलं आहे, त्याचा अभ्यास जवळजवळ पूर्ण केलेला आहे. आमेन. May God truly bless you. देव तुम्हाला आशीर्वाद देव. Any homework for them? And thank you for listening. आणि ऐकल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे आभार. Any homework, Pastor? The homework was to write out the 10 plagues of Egypt and the 10 commandments. विद्यार्थ्यांसाठी गृहपाठ आहे, लिहून घ्या की मिस्रामध्ये ज्या 10 पिढ्या देवानं मिस्री लोकांवर पाठवल्या त्यांची यादी विद्यार्थ्यांनी तयार करायची आहे. आणि देवानं दिलेल्या 10 आज्ञा ह्या देखील विद्यार्थ्यांनी लिहून काढायच्या आहेत. 10 पिढ्या आणि 10 आज्ञा या लिहून काढायच्या आहेत. हा विद्यार्थ्यांसाठी गृहपाठ आहे. आमेन. Let us pray. आपण प्रार्थना करूया. Father, we thank you for this time, and we pray that your word would enter into our lives, that we would understand it. प्रभू, या वेळेबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. तुझं वचन आमच्या अंतःकरणात रुजलेलं आहे, त्याबद्दल आम्ही तुझी उपस्थिती करतो. And that we would see through these stories all that Jesus can do for us now. आणि या सर्व घटनांमधून प्रभू येशू ख्रिस्त आमच्या जीवनामध्ये काय काय करू शकतो याचं चित्र जणू काय आम्ही पाहिलेलं आहे. Raise up men and women who will follow you with all their hearts. आणि तू अशा बंधू भगिनींना उभं कर जे पूर्ण अंतःकरणाने तुझे अनुयायी म्हणून तुझी सेवा करतील, तुझी भक्ती आराधना करतील. That they may preach your word and that your name may be known in all India. आणि तुझ्या नावाची, सुवार्तेची ते घोषणा करतील, यासाठी की संपूर्ण भारतामध्ये
तुझ्या सुवार्तेची, तुझ्या नावाची घोषणा व्हावी. In Jesus' name we pray. येशूच्या नावामध्ये प्रार्थना केली म्हणून. Amen. Amen. Brother Dongre, thank you very much indeed. Thank you, Pastor. Thank you, and God bless you. And you as well. And all students, goodbye. सर्व विद्यार्थ्यांना प्रभूच्या नावामध्ये नमस्कार. God bless you. देव तुम्हाला आशीर्वाद देव. Yeah, namaskar. And goodbye. Thank you. Thank you. Thank you. Pastor Prabhakaran. Pastor Prabhakaran. Hello. Yes, Pastor. Yes, Pastor.